हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमी मध्ये। तर बाळांनो, लास्ट लेक्चर पर्यंत आपण सब्जेक्ट पाहत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण युनिट नंबर 1 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी स्टार्ट केला होता। तर बाळांनो, लास्ट लेक्चर पर्यंत आपण काही फॉर्म्युलेस पाहिले होते वेगवेगळ्या रेग्युलर प्लेन लॅमिनासाठी। फॉर्म्युल्यामध्ये आपण आय एक्स एक्स, आय वाय वाय, एक्स बार, वाय बार, एरिया यासारखे फॉर्म्युले आपण पाहिले होते। आता आज आपण पाहणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शियाचे वेगवेगळे थेरम्स। आता पाहायला गेलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या ठिकाणी दोन थेरम आपण वापरू शकतो। एक आहे पॅरलल ऍक्सिस थेरम, एक आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम। बर, हे थेरम इतके इम्पॉर्टंट आहे की यांची थेरी एक्झामला येते म्हणजे येतेच। थेरी तर येतेच, पण त्याच सोबत या थेरमला यूज करायला न्यूमरिकल्स पण आहेत, ते पण एक्झामला येतात। सो आजचं लेक्चर फार महत्त्वाचं होणार आहे। हेडिंग द्या बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे युनिट नंबर 1, त्यामध्ये आपण पाहतोय थेरम नंबर 1 पॅरलल ऍक्सिस थेरम। हेडिंग द्या, युनिट नंबर 1 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया। वेटेज आहे बाळांनो या युनिटचं 12 मार्कांचं, 12 मार्कचं वेटेज आहे। थेरम नंबर 1 आपण पाहतोय पॅरलल ऍक्सिस थेरम। ठीक आहे, चला आता पॅरलल ऍक्सिस थेरम नेहमीप्रमाणे तुमच्या समोर युनिट नंबर 1 चा मोमेंट ऑफ इनर्शियाचा टोटल सिलेबस आहे। यामध्ये बाळांनो आज आपण पाहतोय पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम। आणि ते कसं पाहायचंय? विदाऊट डेरिव्हेशन, म्हणजे आपल्याला डेरिव्हेशन नाहीये, जस्ट फक्त थेरम आहे। थेरम आहे म्हणजे काय? तर थेरमचं स्टेटमेंट आहे, थेरमचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे आणि थेरमसाठी लागणारी कन्सेप्च्युअल डायग्राम आहे। एवढंच आपल्याला प्रॉपर करायचंय। आणि थेरम हा थेरॉटिकली समजून घ्यायचा आहे की नेमकं थेरमचा यूज काय। ठीक आहे, मग हा टॉपिक आपण पाहतोय पॅरलल अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम। ठीक आहे, चला बाळांनो, ऑनलाईनचे मुलं पटपट स्क्रीनशॉट घेत चला म्हणजे वेळ वाचेल। तर आपला आजचा पहिला टॉपिक आहे पॅरलल ऍक्सिस थेरम आणि दुसरा टॉपिक आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम। मग त्यातला पहिल्यांदा पाहूया पॅरलल ऍक्सिस थेरम, मग पाहूया परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम। ठीक आहे, पहिले पाहूया पॅरलल ऍक्सिस थेरम, मग पाहूया परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम। तुम्ही हेडिंग दिलेलंच आहे पॅरलल ऍक्सिस थेरम। ठीक आहे, आता पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतं अगोदर मी तुम्हाला आहे ना मराठीमध्ये एक्सप्लेन करतो, मग आपण आहे ना स्टेटमेंटकडे जाऊया। पाठ करण्याची काहीच गरज नाही, समजून घेतलं की स्टेटमेंट येतं। आता काय म्हणतात ते बघा बरं का, जस्ट सी हिअर। आता या ठिकाणी माझं असं लक्षात येतंय की हा एक इरेग्युलर प्लेन लॅमिना आहे, हा एक इरेग्युलर प्लेन लॅमिना आहे। बरं, या इरेग्युलर प्लेन लॅमिनाचा जो सेंट्रॉइड आहे तो सेंट्रॉइड इथं कुठंतरी आहे असं मी अज्युम करतो। हा जो इरेग्युलर प्लेन लॅमिना आहे याचा एरिया कॅपिटल ए आहे असं मी अज्युम करतो। इरेग्युलर प्लेन लॅमिना, दिस इज द सेंट्रॉइड जी आणि त्याचा एरिया आहे कॅपिटल ए। हे आपण ऑलरेडी पाहिलं, यात काय डाऊट? बर, आतापर्यंत आपण काय केलं माहिती का? आतापर्यंत आपण असं केलं की सेंट्रॉइड मधून जाणारा जो एक्स एक्स ऍक्सिस आहे त्याच्या भोवती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला। सेंट्रॉइड भोवती जाणारा, सेंट्रॉइड मधून जाणारा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे वाय वाय, याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढला। म्हणजे एक्स एक्स आणि वाय वाय ऍक्सिस भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला तर त्याचे रेडीमेड फॉर्म्युले आपण लास्ट लेक्चरला पाहिले, बरोबर का? पण जर असं झालं ह्या दोन ऍक्सिसला सोडून तिसऱ्याच एखाद्या ऍक्सिस भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला तर मग काय करायचं? तर मग आपल्याला थेरम वापरावा लागतो। मग चला बाळांनो, या ठिकाणी आपण पाहूयात। या ठिकाणी आपण पाहणार आहोत तिसराच एक ऍक्सिस आपण या ठिकाणी घेणार आहोत। हा ऍक्सिस आहे थर्ड ऍक्सिस। थर्ड ऍक्सिस म्हणजे तिसरा एखादा वेगळाच ऍक्सिस। हा ऍक्सिस हॉरिझॉन्टल असू शकतो, व्हर्टिकल असू शकतो, बट तो सेंट्रॉइड मधून जाणारा तर नक्कीच नाहीये। मग असा कुठलाही ऍक्सिस जो सेंट्रॉइड मधून जात नाही आणि त्या तिसऱ्या ऍक्सिस भोवतीच दिलेल्या प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय, मग तिथं तुम्हाला हा पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावा लागतो। म्हणजे हा तुमचा प्लेन लॅमिना आहे आणि हा आहे तुमचा थर्ड ऍक्सिस एबी। याला काहीतरी नाव दिलं मी एबी, तुम्ही पीक्यू द्या वगैरे, काही प्रॉब्लेम नाही। पण हा ऍक्सिस सेंट्रॉइड मधून जात नाही आणि दिलेल्या प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया या थर्ड ऍक्सिस भोवती विचारलाय। मग अशा वेळी बाळांनो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? तर त्या ठिकाणी तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरम काढायचा आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावलं? तर बाळांनो या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायला लावलेलं आहे, इकडे बघा, या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायला लावलंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस एबी। मोमेंट ऑफ इनर्शियाला आय ने डिनोट करतो, ऍक्सिस एबी भोवती काढताय म्हणून आय ए बी, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस एबी।
जर तुम्हाला हे काढायचं असेल तर या ठिकाणी पॅरलल ऍक्सिस थिअरम काय सांगतो, तर थिअरम सांगतो की ह्या जो ऍक्सिस एबी आहे, ह्या ऍक्सिस एबी ला एक पॅरलल ऍक्सिस काढा, पण ह्या ऍक्सिस एबी ला असा पॅरलल ऍक्सिस काढायचा जो सेंट्रॉइड जी मधून गेला पाहिजे. परत एकदा सांगतो, आता तुम्हाला एबी ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा की नाही, मग ह्या एबी ऍक्सिसला पॅरलल ऍक्सिस असा काढायचा की तो सेंट्रॉइड मधून गेला पाहिजे. आता सेंट्रॉइड मधून किती ऍक्सिस जातात, दोन. एक असतो हॉरिझॉन्टल एक्स एक्स ऍक्सिस, एक असतो व्हर्टिकल वाय वाय ऍक्सिस. मग मला सांगा याला पॅरलल कोणता ऍक्सिस येईल, एक्स एक्स का वाय वाय? एक्स एक्स येईल. व्हेरी गुड. मग या ठिकाणी बाळांनो मी असा ऍक्सिस काढतो जो सेंट्रॉइड जी मधून जातो, आणि तो सेंट्रॉइड जी मधून तर जातोच पण एबी ला सुद्धा पॅरलल आहे, असा सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस मी काढला. जर हा ऍक्सिस व्हर्टिकल असता, मग उभा असता, मग जर तो उभा असता तर मी वाय वाय ऍक्सिस काढला असता त्याला पॅरलल. पण जनरली जितके पण न्यूमरिकल आपल्याला आहेत या थेरमवर ते सगळे हॉरिझॉन्टलच ऍक्सिस आहेत. व्हर्टिकल आला तर वाय वाय घ्यायचा. काय डाऊट? काय केलं पहिल्यांदा मी की एबी ऍक्सिसला एक पॅरलल ऍक्सिस काढला, नावच आहे ना पॅरलल ऍक्सिस थेरम. याला एक पॅरलल ऍक्सिस मारला, कंडिशन फक्त एवढी की याला पॅरलल तर पाहिजेच पण सेंट्रॉइड जी मधून पण गेला पाहिजे. काय डाऊट? मग काय करायचं की याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना सुरुवातीला घ्यायचा त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे ह्या प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा एक्स एक्स ऍक्सिस भोवती. मग त्यासाठी तुमच्याकडे रेडीमेड फॉर्म्युले आहेत ना, आय एक्स एक्सचे. तुम्ही म्हटले कुठे, लास्ट लेक्चरला आपण प्रत्येक सेक्शनचा आय एक्स एक्सचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. मग तो फॉर्म्युला वापरायचा. जर हा ऍक्सिस उभा असता, एबी ऍक्सिस जर व्हर्टिकल असता तर मी आय वाय वाय घेतला असता, मध्ये कंपल्सरी करायचं प्लस. मग घ्यायचा या सेक्शनचा क्रॉस सेक्शनल एरिया, मग घेतला एरिया. मग काय करायचं, मध्ये मल्टिप्लाय करायचं. मग काय घ्यायचं, हे जे दोन ऍक्सिस आहेत ना बाळांनो, हे जे दोन ऍक्सिस आहे या दोन ऍक्सिस मध्ये मोजायचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एच. हे जे दोन पॅरलल ऍक्सिस आहे यांच्यामध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते मोजायचं एच, आणि त्या एचचा घ्यायचा बाळांनो स्क्वेअर. अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. कशाचा रे, त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही काढू शकता बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस ए बी फॉर द गिवन फिगर. ओके, काय डाऊट असेल तर विचारा. या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे मराठीमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियासाठी पॅरलल ऍक्सिस थिअरम. मग काय सांगितलं, जेव्हा तुमच्याकडे एक प्लेन लॅमिना आहे, त्या प्लेन लॅमिनाचा सेंट्रॉइड जी आहे, त्या प्लेन लॅमिनाचा एरिया कॅपिटल ए, या प्लेन लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय. तिसराच एक ऍक्सिस आहे जो सेंट्रॉइड मधून जात नाही, त्या एबी ऍक्सिस भोवती विचारला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द गिवन प्लेन लॅमिना. आता एबी भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना तुम्हाला या एबी ला एक पॅरलल ऍक्सिस काढायचा आहे जो की सेंट्रॉइड जी मधून जातो, जसं की एक्स एक्स जातो म्हणून ते तर घेतलं मी आय एक्स एक्स प्लस. मग तुम्हाला आहे ना त्या प्लेन लॅमिनाचा एरिया काढायचा आहे. रेक्टँगल असेल तर बी इंटू डी ए. आपण एरियाचे फॉर्म्युले का लिहिले, याच्या करता लिहिले. सर्कल असेल तर पाय बाय 4d स्क्वेअर आहे. ट्रँगल असेल तर 1/2 इंटू बेस इंटू हाईट आहे. एरिया काढून घ्यायचा आणि नंतर काय करायचं, हे जे दोन पॅरलल ऍक्सिस आहे यांच्यातलं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे एच, हे फाइंड आउट करायचं आणि त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात टाकल्या की तुम्हाला भेटतो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस ए बी. पण तुम्ही हे जे केलं याच्यात महत्वाची एक गोष्ट तुम्ही पाहिली, ती म्हणजे या ऍक्सिसला पॅरलल ऍक्सिस, आणि म्हणूनच या थेरमचं नाव पडलं पॅरलल ऍक्सिस थेरम. का? कारण एबी ला पॅरलल ऍक्सिस तुम्ही चेक केला. मग ही झाली तुमची थेरमची फिगर, जिला 2 मार्क किंवा 1 मार्क आहे, आणि हे झालं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. आता स्टेटमेंट लिहायला 2 मार्क असतात, फक्त स्टेटमेंट लिहायला. स्टेटमेंट पार्ट नाही करायचं, याच्याकडे पाहूनच लिहायचं, या एक्सप्रेशनकडे पाहून. अगोदर फिगर काढा आणि लिहून घ्या पटपट. काय डाऊट असेल तर विचारा. ऑफलाईनच्या मुलांना कळालं? ओके. बघा आता मी या ठिकाणी स्टेटमेंट तयार करून दाखवणार आहे तुम्हाला. कन्सेप्ट जर क्लिअर आहे तर स्टेटमेंट मनाने करू शकतो, हे तुम्हाला कळालं पाहिजे. आला तिथपर्यंत? चला मग मी काय करतो बघा बरं का, आता ह्या स्टेटमेंटला थोड्या वेळा करता दुसऱ्या पेजवर घेतो आणि मग मी काय करतो त्या ठिकाणी
हे बघा इथं ठेवलं या स्टेटमेंट. आता स्टेटमेंट तयार करायचं बरं का आपल्याला. सी इयर थोडी छोटी फिगर केली म्हणजे स्टेटमेंट लिहायला मला जागा राहील. मी फिगरकडे पाहून स्टेटमेंट करणार आहे. इट स्टेट्स दॅट, माझ्या बरोबरच लिहित चला, मिनिंग समजून घेत चला. काय सांगतो बरं हा थेरम? दिस थेरम स्टेट्स दॅट, हा थेरम असं सांगतो मुलांनो, हा थेरम असं सांगतो मुलांनो की जर तुम्ही कुठल्याही एखाद्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढताय ऑफ द गिव्हन प्लेन लॅमिना हॅव्हिंग एरिया ए, बघा बरं का, द मोमेंट ऑफ इनर्शिया, बघा बरं का कसं लिहितोय. मोमेंट ऑफ इनर्शिया आय बद्दल माहिती लिहितोय. द मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिस भोवती? कोणत्याही ऍक्सिस भोवती, अबाउट एनी ऍक्सिस, बघा बरं का, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. ऍक्सिसला नाव काय दिलं रे बाबा मी? अबाउट एनी ऍक्सिस. काय नाव दिलं? मग तो एनी ऍक्सिस म्हणजे इथं कोण आहे? ए बी. द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस ए बी ऑफ प्लेन लॅमिना, ऑफ अ प्लेन लॅमिना, बघा बरं का, ऑफ अ प्लेन लॅमिना having area A, having area A, कोणाचा काढताय तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस ए बी? तर एक प्लेन लॅमिना, गिवन प्लेन लॅमिना, आणि त्याचा एरिया किती कन्सिडर केलाय तुम्ही? ए. बघा बरं का, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस ए बी ऑफ गिवन प्लेन लॅमिना हेविंग एरिया ए. कशाला इक्वल आहे? मध्ये काय साइन आला? इज इक्वल टू. मग इथं पण लिहायचं इज इक्वल टू द, इज इक्वल टू द, कशाला इक्वल आहे? आय ए बी, कोणाच्या तरी ऍडिशनला. मग म्हणायचं इज इक्वल टू द सम ऑफ, सम म्हणजे ऍडिशन किंवा ऍडिशन शब्द पण घेऊ शकता. इज इक्वल टू द सम ऑफ, कशाची सम आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया, कशाचा तरी मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला ना, इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस, अबाउट पॅरलल ऍक्सिस, पण तो पॅरलल ऍक्सिस ए बी ला पॅरलल आहे, पण तो ऍट द सेम टाइम कुठून जातो? सेंट्रॉइड मधून. अबाउट अ पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, म्हणजे तो कुठून जातो? तो ऍक्सिस सेंट्रॉइड मधून जातो. इज इक्वल टू द, तो इक्वल आहे कशाला? समला, म्हणजे कोणाची तरी ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये पहिला नंबर काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस, म्हणजे एबी ला पॅरलल ऍक्सिस भोवती जो काय पॅरलल ऍक्सिस एबी ला, त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, पण तो पॅरलल ऍक्सिस कसा पाहिजे? पासिंग थ्रू सेंट्रॉइड. म्हणजे तुम्हाला काय भेटन? आय एक्स एक्स, म्हणजे फॉर्म्युलामध्ये जो आय एक्स एक्स आहे तो भेटन. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस बट पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. आय एक्स एक्स भेटला का? आता कोणाची ऍडिशन आहे? आय एक्स एक्स प्लस ए एच स्क्वेअर. आता सम तर घेतलंय मी, सम हा वर्ड ऑलरेडी घेतलेला आहे. आता घ्यायचं अँड. आपण म्हणतो ना की ऍडिशन करायची, कशाची? 1 आणि 2 यांची. मग आपण ऑलरेडी आय एक्स एक्स ची माहिती लिहिली, मग मध्ये काय वर्ड येणार आता? अँड. कारण मध्ये ऍडिशन करायची ना, ह्या टर्म मध्ये, ह्या टर्म मध्ये, मग मध्ये टाकायचं अँड. बरं, ऍडिशन घेतल्यानंतर अँडच्या पुढे कोण आहे? ए एच स्क्वेअर. पण या दोघांमध्ये काय आहे? प्रोडक्ट. मग मी म्हणणार अँड प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द प्लेन लॅमिना अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. ते जे दोन पॅरलल ऍक्सिस आहे त्यांच्यामध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्यांचा स्क्वेअर. मग मी म्हणणार अँड प्रोडक्ट ऑफ, अँड प्रोडक्ट ऑफ area of plane lamina and product of area of plane lamina, plane laminaचा एरिया and आणि कोणाचा प्रोडक्ट येतो? and square of the perpendicular distance and square of the perpendicular distance
and square of the perpendicular distance between them. त्या दोन जे ऍक्सिस आहेत ना, त्या दोन ऍक्सिस मध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्यांचा स्क्वेअर. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स याचे त्यांचा काय स्क्वेअर. झालं एवढं स्टेटमेंट तयार. फक्त तुम्ही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कडे पाहिलं आणि स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. काय सांगितलं? द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस ए बी ऑफ द गिवन प्लेन लॅमिना हॅव्हिंग एरिया ए इज इक्वल टू द सम ऑफ द moment of inertia about a parallel axis passing through the centroid and product of area of the plane lamina and square of the perpendicular distance between them. एकच वाक्य पण कन्सेप्ट क्लिअर. स्क्रीनशॉट घ्या पटकन. कळालं का रे वाक्य कसं तयार केलं? आता हेच वाक्य तुम्ही फक्त एक्सप्रेशन कडे पाहूनही न वागता म्हणू शकता. फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या. ओके. आता बघा बरं का कसं झालं. मग तुम्हाला हे स्टेटमेंट लिहायला 2 मार्क आहेत, एक्सप्रेशन लिहायला 1 मार्क, फिगर काढायला 1 मार्क, 4 मार्कला येतो पॅरलल ऍक्सिस थेरम. येतो म्हणजे येतोच. काय बघा बरं का, मी काय केलं, एक प्लेन लॅमिना घेतला ज्याचा एरिया कॅपिटल ए आहे. या प्लेन लॅमिनाचा मला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस ए बी. ठीक आहे. मग मी काय केलं, ह्या ऍक्सिस ए बी ला पॅरलल एक ऍक्सिस मारला, तो सेंट्रॉइड मधून गेलेला आहे, त्याचं नाव आहे एक्स एक्स. मग मी आय एक्स एक्स घेतला प्लस त्या प्लेन लॅमिनाचा एरिया आणि त्या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचा स्क्वेअर. गॉट इट? आता बघा स्टेटमेंट. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस ए बी ऑफ द गिवन प्लेन लॅमिना हॅव्हिंग एरिया ए इज इक्वल टू द आय म्हणजे परत इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया is equal to the moment of inertia of a parallel axis. ह्या ऍक्सिस ला पॅरलल ऍक्सिस and but it is passing through the centroid G. पण तो पॅरलल ऍक्सिस सेंट्रॉइड जी मधून गेलेला पाहिजे. त्या ऍक्सिसचा घेतला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय एक्स एक्स प्लस म्हणजे सम होती ना त्यांच्यामध्ये, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी. अँड आता पुढे अँड वापरायचा. कोणाकोणाची ऍडिशन आहे ह्याचं झालं. अँड प्रोडक्ट म्हणजे ऍडिशन करताना प्रोडक्ट आहे पुढं. अँड प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द प्लेन लॅमिना अँड एच म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द 2 पॅरलल ऍक्सिस. त्या 2 पॅरलल ऍक्सिस मध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्यांचा स्क्वेअर. अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द 2 पॅरलल ऍक्सिस. जमेल काय स्टेटमेंट? म्हणजे जमेल काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आणि स्टेटमेंट लिहायला? काय डाऊट असेल तर विचारा. लक्षात आलं ना काय? कोणाला काय डाऊट? समजलं? अशा पद्धतीने बाळांनो कुठलाही प्लेन लॅमिना येऊ द्या, कुठल्याही प्लेन लॅमिनाचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो अबाउट एनी ऍक्सिस ए बी. अबाउट एनी ऍक्सिस ए बी तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता बाय युझिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. स्टेटमेंट लिहायला 2 मार्क, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन 1 मार्क, फिगर काढायला 1 मार्क, 4 मार्क पक्के. ओके. स्टेटमेंट पाठ करू नका, समजून घ्या. नाउ वी आर गोइंग फॉर द अनदर ऍक्सिस परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. दिस इज द थेरम नंबर 2 ऑफ युनिट नंबर 1. या मोमेंट ऑफ इनर्शियाचं हे दुसरं थेरम आहे आणि शेवटचा थेरीचा टॉपिक आहे. याला हेडिंग द्या परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. थेरम नंबर 2 आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो बरं? आता इकडे बघा, खूप छान कन्सेप्ट आहे, समजला तर चांगलं आहे. बघा ठीक आहे. आता या ठिकाणी असं कळतंय की हा एक प्लेन लॅमिना आहे, पण हा प्लेन लॅमिना मी 3D व्ह्यू मध्ये पाहतोय. म्हणजे त्या प्लेन लॅमिनाचे मी 3 डायमेन्शन बघतोय. तुम्ही म्हणाले सर प्लेन लॅमिनाचं 2 डायमेन्शन असतात, मग तुम्ही 3D व्ह्यू कसं पाहताय? 3D व्ह्यू म्हणजे फिगर आपली 2 डायमेन्शनल आहे, पण ऍक्सिस बघताना मी 3 बघणार. कळतंय ना? फिगर 2 डायमेन्शनल आहे, फिगरला 2च डायमेन्शन आहे, पण बघताना त्या फिगरला कन्सिडर करणार 3 डायमेन्शन मध्ये. म्हणजे कसं? सी हिअर
मला सांगा, इथं एक ऍक्सिस आहे राईट, इथं एक ऍक्सिस आहे राईट, आणि इकडे एक ऍक्सिस आहे. कळालं का? हे तिन्ही ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. तर बघा, हा ऍक्सिस याला परपेंडिक्युलर आहे, हा ऍक्सिस याला परपेंडिक्युलर आहे, आणि हा ऍक्सिस याला परपेंडिक्युलर आहे. हे तिन्ही ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. मला नाव सांगता का असे कोणते तीन ऍक्सिस आहे जे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे? एक्स, वाय आणि झेड. ओके, आता प्लीज इकडे लक्ष द्या. आता या फिगरच्या खाली जर मी तो ऍक्सिस पुढे कंटिन्यू केला तर हा झेड आहे, म्हणजे याचं नाव काय होईल? झेड झेड ऍक्सिस. हा इकडे चाललाय, याचं नाव काय होईल? एक्स एक्स ऍक्सिस. हा इकडे पुढे जाईल ना, हा वाय वाय ऍक्सिस. हे तिन्ही ऍक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. तुम्ही म्हटले कसे? तर तुम्ही वॉलचा कॉर्नर पहा, भिंतीचा कॉर्नर. असा व्हर्टिकल एक ऍक्सिस आहे, तो झेड ऍक्सिस. एक ऍक्सिस ह्या बाजूला आहे, तो एक्स ऍक्सिस. एक ऍक्सिस ह्या बाजूला आहे, तो वाय ऍक्सिस. आहे की नाही? तीन ऍक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर. तेच मी इथं कन्सिडर केले. आता हा जो ऍक्सिस दिसतोय ना, जो उभा आहे, बघा बरं का, ग्राउंड सरफेस कसा असतो? ग्राउंड सरफेस हॉरिझॉन्टल, आणि हॉरिझॉन्टल सरफेसवर इलेक्ट्रिक पोल कसा असतो? उभा. म्हणजे थोडक्यात काय, ग्राउंड सरफेस जर हॉरिझॉन्टल आहे तर इलेक्ट्रिक पोल त्याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे व्हर्टिकल आहे. त्याला आपण इलेक्ट्रिक पोल म्हणतो. इलेक्ट्रिसिटी शब्द सोडा, खाली राहिला पोल. मग या ठिकाणी आपली फिगर अशी हॉरिझॉन्टल आहे आणि या ठिकाणी एक व्हर्टिकल पोल आहे, म्हणून या झेड झेड ऍक्सिसला अजून एक नाव पडतं. या झेड झेड ऍक्सिसला अजून एक नाव पडतं, पोलर ऍक्सिस. तुम्ही म्हटले सर याला पोलर ऍक्सिस का म्हणतात? कारण तो ह्या प्लेन लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. प्लेन लॅमिनाला जो परपेंडिक्युलर असतो, प्लेन लॅमिनाला जो परपेंडिक्युलर असतो त्याला पोलर ऍक्सिस म्हणतात, बिकॉज इट इज लाईक अ पोल. जसं ग्राउंड सरफेसवर इलेक्ट्रिसिटीचा पोल, तसं ग्राउंड सरफेसवर जसा इलेक्ट्रिसिटीचा पोल, तसं आपल्या प्लेन लॅमिनावर झेड झेड ऍक्सिस हा परपेंडिक्युलर आहे. म्हणून या झेड झेड ऍक्सिसला अजून एक नाव पडतं, पोलर ऍक्सिस. आणि म्हणून या थेरमला अजून एक नाव पडतं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम तर आहेच, पोलर ऍक्सिस थेरम पण नाव पडतं. काय डाऊट? समजलं? मग अशा पद्धतीने बाळांनो, झेड झेड ऍक्सिस म्हणजेच पोलर ऍक्सिस असतो. आता आपल्याला या थेरम मध्ये काय करायचंय? फिगर झालेली आहे, आपल्याला काढायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड झेड ऍक्सिस. काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय अबाउट झेड झेड ऍक्सिस. मग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजेच पोलर ऍक्सिस थेरम असं सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड झेड ऍक्सिस इज इक्वल टू द ऍडिशन ऑफ, कशाची ऍडिशन? ऍडिशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट both the axes which are mutually perpendicular to each other. झेड झेड ऍक्सिस सोडून असे दोन ऍक्सिस आहेत जे दोन ऍक्सिस झेड झेड ला आणि एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, याला म्हणतात म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. त्या दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसचं नाव काय जे झेड झेड ला परपेंडिक्युलर आहे? एक्स एक्स आणि वाय वाय. त्यांच्या भोवती काढलेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाची जर ऍडिशन केली तर तुम्हाला भेटतो बाळांनो आय झेड झेड. हे झालं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, ही झाली फिगर. एक मार्क फिगरला, एक मार्क एक्सप्रेशनला. काय डाऊट असेल तर विचारा. कळालं? ओके, झाला असेल बाळांनो. मग आता ह्या स्टेटमेंटला करायचं कसं तयार? चला स्टेटमेंट तयार करूया. मी काय म्हणेल? द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड झेड ऍक्सिस इज इक्वल टू द ऍडिशन ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. बरोबर आहे की नाही? ऍडिशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. मग बघा याचं स्टेटमेंट तयार करूया एक्सप्रेशन कडे पाहून. मी जे देतो तेच करायचं, काही फरक नाही पडत. हे समजलं का तुम्हाला? काय डाऊट असेल तर विचारा भाऊ. हे बघा ही फिगर आहे, ठीक आहे. आता बघा कसं स्टेटमेंट होईल पहा. इट स्टेट्स दॅट, म्हणजे आपला थेरम काय सांगतो? इट स्टेट्स दॅट, काय सांगतो रे बाळांनो थेरम? तर थेरम सांगतो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट
झेड ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस मी डायरेक्ट म्हटलं तरी चालतं, कारण सगळ्यांना माहिती झेड ऍक्सिस म्हणजे पोलर ऍक्सिस आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस आहे बघा, झेड ऍक्सिस, पण तो कुठून जातो रे हा झेड ऍक्सिस? ज्या पद्धतीने एक्स एक्स वाय वाय ऍक्सिस सेंट्रॉइड मधून जातात तसा झेड ऍक्सिस पण सेंट्रॉइड मधूनच जातो ना. मग इथं लिहीन मी पासिंग थ्रू सेंट्रॉइड, passing through centroid is equal to the काय लिहिलं पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी. म्हणजे मी झेड ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय जो झेड ऍक्सिस सेंट्रॉइड जी मधून पास होतो. तो इक्वल आहे, कशाला इक्वल आहे? तर तो इक्वल आहे ऍडिशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, ऍडिशनला इक्वल आहे. कोणाची ऍडिशन? ऍडिशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. दोन मोमेंट ऑफ इनर्शियाच्या ऍडिशनला तो इक्वल आहे. दोन मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत त्यांच्या ऍडिशनला तो इक्वल आहे. पण कोणाची मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड वाय वाय ऍक्सिस. ऍक्सिसचं प्लुरल फॉर्म आहे ऍक्सिस, AXES प्लुरल फॉर्म आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड वाय वाय ऍक्सिस, पण हे कोणते एक्स एक्स वाय वाय आहे? विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, जे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. मग पुढे लिहायचं विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा पद्धतीने बाळांनो स्टेटमेंट कंप्लीट होतं. बघा आपण काढतोय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी. मग आय झेड जर आपण काढतोय बाळांनो या ठिकाणी आय झेड, तर आय झेड काढताना त्या ठिकाणी आपण घेतो ऍडिशन. कोणाची ऍडिशन? दोन मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन. कशा भोवती? अबाउट एक्स एक्स अँड वाय वाय ऍक्सिस. पण हे कोणते एक्स एक्स वाय वाय आहे? विच आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. याला म्हणतात बाळांनो स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. स्टेटमेंटला 2 मार्क, बाकीचे फिगर आणि स्टेटमेंट एक्सप्रेशनला 1 मार्क. बोला काय डाऊट? ऑनलाईनच्या मुलांना कळाला असेल तर रिप्लाय करा, डाऊट आल्यास विचारा. परत एकदा सांगू की समजलं? ओके, मग लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड जी is equal to the addition of moment of inertia about x and y axis which are mutually perpendicular to each other. झालं स्टेटमेंट तयार इकडे पाहूनच. ओके, मग तुम्हाला माहिती आहे आय झेडलाच आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. का? कारण झेड ऍक्सिस हा पोलर ऍक्सिस आहे आणि म्हणून तुम्ही परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमला पोलर ऍक्सिस थेरम असं देखील म्हणता. मग पेपरला पोलर ऍक्सिस थेरम आला काय किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आला काय? कन्सेप्ट एकच, नाव वेगळं आहे परंतु कन्सेप्ट मात्र एकच आहे. मग इकडे पहा, मग तुम्हाला माहिती आहे आय झेड यालाच मी IP म्हणतो, P फॉर पोलर ऍक्सिस. झेड ऍक्सिस म्हणजेच पोलर ऍक्सिस आहे. मग झेडलाच आपण P म्हणतो, P फॉर पोलर ऍक्सिस. मग आय झेड म्हणजेच पोलर ऍक्सिस असतो. कळालं? मग आय झेड म्हणजेच IP असतो आणि फॉर्म्युला त्याचा IXX प्लस IYY असतो. यात काय डाऊट नाही? ओके, मग याला म्हणायचं पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. IP म्हणजे काय? पोलर ऍक्सिस भोवती घेतलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. मग कधी कधी क्वेश्चन मध्ये येतं फाइंड द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे तुम्हाला IP काढायचा आहे म्हणजेच कोण काढायचा आहे? आय झेड काढायचा आहे. कळालं का रे? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. मग पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे दुसरं तिसरं काही नाही तर झेड ऍक्सिस भोवती घेतलेला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. काय डाऊट? या ठिकाणी बाळांनो आपले 2 थेरम कंप्लीट होतात आणि या युनिट नंबर 1 ची टोटल थेरी कंप्लीट होते. व्यवस्थित करा, काय डाऊट आल्यास विचारा. आज थांबतोय, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.